गजर माऊलीचा गजर दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात इको कमी करा बंद करा वाटलं म्हणत सकळ विश्वाच्या कल्याणाची काळजी वाहणारे संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की या शब्दात छत्रपतींचा गौरव करून छत्रपती शब्दाला जन्म घालणार विद्येचं चालतं बोलतं विद्यापीठ जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते अरे पानी से क्या पाया मेंढक तो पानी में सोते या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीमध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसामधलं रक्त खवळून उठतं आणि ज्या राजाने आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगेच्या वाटेला सुद्धा जात नाही पण आमच्या वाटेला जर कुणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज पुण्यामध्ये येऊन शनिवारवाडा बांधणाऱ्या नादान पेशव्यांना गरजणारे की तट मातीचे नाही तर छातीचे करायचे असतात आणि छातीचे तट करायची हिंमत या मातीमध्ये कुणा ऐऱ्या गैऱ्यामध्ये नाही ती इथल्या बहुजन समाजामध्ये आहे हे ठणकावून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्ता विना शूद्र खचले हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले मी प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहे आणि भारतीयच राहणार असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे हिरवे निळे पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बाप हो जेवणाचा ताट मोडा पोराले कपडे घेऊ नका बायकोले साडी घेऊ नका पण पोराले शाळेत शिकाले धाडा असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा संत भगवान बाबा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ श्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले लोकमाता अहिल्यादेवी होळकर महामाता रमाबाई आंबेडकर पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात छात्रवीर संभाजीराजांना प्रथमतः मानाचा मुजरा करतो आजच्या सातोनाच्या मातीतल्या छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं या व्याख्यानासाठी नुकतेच विचारपीठावर असणारे नाही तर विचारपीठासमोर बसणारे आमचे मित्र आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संपूर्ण या मातीमध्ये यांनी विचाराची मुहूर्तमेढ रोवली ते सन्माननीय पांडुरंगजी नवल सर या मातीमध्ये सन्माननीय माजी आमदार आकाश साहेबांचा सुंदर असा वारसा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतला ते युवा नेतृत्व
सन्मान्य रोहनजी आकात, सन्मान्य आकाशजी आकात, आमच्या समवेत आलेले आमचे मित्र सन्मान्य भिसे सर, सन्मान्य अर्जुनजी तनपुरे सर, सातत्यानं मागच्या 15 ते 20 दिवसापासून त्यांचा संपर्क आहे. ते या गावचे बहुपुत्र हरिभक्त परायण योगेश महाराज आणि त्याचसोबत मी मगाशी आल्या विचारलं की छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं हे व्याख्यान ज्या तरुणांनी आयोजित केलंय त्यामध्ये कुठल्या तरुणांची नावं घ्यायची का, तर एकानं पटकन मला सांगितलं की आमचं कुणाचं नाव घेण्यापेक्षा आमच्या गावातल्या समस्त ग्रामस्थांचं नाव घेतलं म्हणजे आमचं नाव घेण्यासारखं आहे. इतका सुंदर विचार करणारी सातोळ्याच्या मातीमधली शिवशंभू विचाराची उभी राहिलेली ही तरुण पिढी आणि उपस्थित माझ्या भावांनो आणि बंधूंनो आणि बांधवांनो, कार्यक्रमाची वेळ 7 होती, 8, 8:30 झाले. कार्यक्रम चालू झाला तर आमची बरीच मंडळी अजून पाठीमागे उभी आहे, कोणी इकडं बसलंय कोणी तिकडं बसलंय. म्हणजे आम्ही कायम सांगतो की आमची माणसं पटकन जवळ यायला तयारच नाहीत. म्हणजे बरं वाटलं तर ठीक, नाही तर पाठीमागं उभं राहायचं, ऐकायला बरं वाटलं ठीक, नाही तर आपली गायछाप काढायची, चुना लावायचा, मळायचा, ठोकायचा, आपण आपल्या घरी खाऊन घरी जायला मोकळे. मी कायम सांगतो काय झालं, ही सकाळची वेळ आहे, एक डोंबारी घरामधून बाहेर पडलाय, रस्त्यावर आला आणि रस्त्यावर आल्यावर या डोंबाऱ्यानं गळ्यामधला ढोल वाजवायला सुरुवात केली आहे. डोंबारी ढोल वाजवतोय आणि डोंबाऱ्याचं छोटस पोरग आहे, हे पोरग नाचतंय, खेळतंय, उड्या मारतंय आणि समोर 25 फुटाची भिंत आहे आणि 25 फुटाची भिंत हे डोंबाऱ्याचं पोरग अगदी अलगद वरती चढून जात आहे. आणि हे दृश्य रस्त्यावरून चालणाऱ्या एका चोरानं बघितलं. यानं बघितलं की 25 फुटाची उभी भिंत चढणार हे डोंबाऱ्याचं पोरग, हे पोरग आपल्या कामाचं आहे. तो चोर त्या डोंबाऱ्याजवळ गेला, त्याला विचारलं का रे बाबा, तुझं हे पोरग दिवसभर दमतं, थकतं, खेळतं, ही 25 फुटाची भिंत चढतं, तुझ्या पोराला पैसे मिळतात किती? हा डोंबारी म्हटला रे काय, दिवसभर दमला, थकला, खेळला की 40-50 रुपये मिळतात. हा चोर म्हटला तुझ्या पोराला 500 रुपये देतो, फक्त रात्रभर माझ्यासोबत पाठव. डोंबारी म्हटला घेऊन जा ना, 500 देतो म्हटल्यावर काय अडचण आहे. चोरानं 500 रुपये काढले, डोंबाऱ्याच्या हातावर टेकवले, डोंबाऱ्याच्या पोराला सोबत घेतलं आणि डोंबाऱ्याच्या पोराला सोबत घेऊन हा चोर एका घराजवळ आला. रात्रीचे 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजले आणि हा चोर या डोंबाऱ्याच्या पोराला सांगतोय, ही बघ, ही समोर भिंत आहे, भिंत 20 फुटाची आहे, भिंत चढायचं, वरती जायचं, वरचा दरवाजा उघडायचा, तुझं काम संपलं. हे डोंबाऱ्याचं पोरग म्हटलं मला भिंत चढता येत नाही. चोर म्हटलं अरे काय खोटं बोलतो, सकाळी तर माझ्या डोळ्यासमोर 25 फुटाची भिंत चढत होता, आता ही 20 फुटाची भिंत चढायला अडचण काय आहे? डोंबाऱ्याच्या पोराला सांगितलं अरे हो, मी सकाळी 25 फुटाची भिंत चढत होतो, पण मी 25 फुटाची भिंत चढत असताना माझा बाप ढोल वाजवत होता, कारण जोपर्यंत बाप ढोल वाजवत नाही तोपर्यंत मला वरती चढता येत नाही. आमच्या लोकांचं तसं झालंय, जोपर्यंत इथं काही वाजत नाही तोपर्यंत आमची माणसं समोर येऊन बसत नाही. आता वाजायला लागलंय, त्यामुळे आजूबाजूला बसण्यापेक्षा जरा सगळ्यांनी समोर येऊन बसा. कारण गेली कित्येक वर्ष झाली आहे, आमच्या मातीतला इतिहास आमच्या मुलांपर्यंत पोहोचला का हे विचार करायची परिस्थिती आहे. तुमची आणि आमची मागची 2 वर्ष कोरोनाची निघून गेली, म्हणजे एक काळ होता, अनेक जुनी लोक समोर या ठिकाणी बसलेत, आमच्या किसान युवा क्रांतीच्या माध्यमातून काम करणारे आमचे योगेश कराडे आहेत, अनेक सगळेच मित्र परिवार या ठिकाणी आहेत आणि जुनी माणसं सुद्धा समोर आहे. म्हणजे पूर्वी माणूस माणसाला भेटला की साहेब राम राम म्हणायचा, राम राम. आजही गावखेड्यामध्ये पद्धत आहे, म्हणजे तो हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, बौद्ध असू द्या, माणूस एकमेकाला भेटला की राम राम म्हणायचा. हा राम काही कोणाच्या जाहीरनाम्यामधला नव्हता, लोक मनापासून म्हणायची. जग बदललं, काळ बदलला, आमची मुलं इंग्लिश मिडियमला शिकायला लागली आणि इंग्लिश मिडियमला शिकणारी आमची मुलं मग आईला गुड मॉर्निंग म्हणायला लागली, भावाला गुड नाईट करायला लागली, बहिणीला गुड इव्हिनिंग म्हणायला लागली. काही लोक राजकारणात गेली, राजकारणातली लोक कोणी एकमेकाला जय महाराष्ट्र म्हणायला लागलं, कोणी एकमेकाला जय श्रीराम म्हणायला लागलं. आम्ही सामाजिक चळवळीमध्ये आलो, आमच्यासारखी सामाजिक चळवळीमधली लोक कोणी एकमेकाला जय जिजाऊ म्हणायला लागलं, कोणी जय शिवराय म्हणायला लागलं, कोणी जय भीम म्हणायला लागलं, कोणी जय ज्योती, कोणी जय शंभूराजे म्हणायला लागलं. आता परिस्थिती एवढी बिघडली आहे की परवा एक पोरग माझ्या समोर आलं आणि पोरग मला म्हटलं सर जय पबजी. म्हणजे आमचा प्रवास कुठपर्यंत गेला हे आमच्या मुलांपर्यंत आम्हाला पोहोचतो नाही. मला सातोळ्याच्या मातीतला अभिमान आहे की आमचा आदर्श नेमका कोण आहे या तरुण पिढीला माहीत झाला पाहिजे ना. म्हणजे परिस्थिती अशी आहे की मागच्या 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी एक चित्रपट भारतामध्ये प्रकाशित झाला, प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाचं नाव होतं पुष्पा.
पुष्पा चित्रपट बघितला आणि निम्मा भारत लंगडा चालायला लागला आणि प्रत्येक पोरगा मानेवरून हात फिरवायला लागलं आणि म्हणायला लागलं काय आपण झुकेगा नाही साला. आणि प्रत्येकाला वाटायला लागलं की नाही आपण पुष्पराज झालं पाहिजे. तो गेला, 1 महिना झाला, 1 महिन्यानंतर दुसरा पिक्चर आला. दुसऱ्या पिक्चरचं नाव होतं केजीएफ बघितला. आमच्या प्रत्येक पोराला वाटायला लागलं काही नाही झालं ना आपण रॉकी बाई झालं पाहिजे. पण आमच्या पोरांना समजलं नाही काय की 3 तासाच्या काल्पनिक चित्रपटामध्ये खोट्या लढाया करणाऱ्या माणसांना आम्ही आमचा हिरो समजून बसलो. पण आपला खरा हिरो कोण हे जर मला तुम्ही विचारलं तर एका वाक्यात मी सांगतो की इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, स्वकीय गद्दार आणि जगातली सगळ्यात मोठी महासत्ता म्हणजे मोगल या 5ही शत्रूंना एकाच वेळी 9 वर्ष तलवारीच्या पाठीवर झुंजवणारा आणि वयाच्या 24व्या वर्षी तलवार घेऊन 32व्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान करणारा शंभू राजा हा तुमचा आणि आमचा खरा हिरो आहे. हे समजलं पाहिजे याकरता जयंती आहे. हे समज आलं पाहिजे याकरता जयंती आहे. कारण परिस्थिती अशी होती, आज तुमच्या आमच्यासारखे तरुण मुलं पुढे यायला लागली आणि शिवशंभूंचा इतिहास पुढे यायला लागला. मागच्या 25 ते 30 वर्षापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती अशी होती की आमचा एखादा माणूस एखाद्या इतिहासकाराकडे जायचा आणि इतिहासकाराला विचारायचा का हो शिवाजी महाराजांचा मुलगा शंभू राजा, शिवाजी महाराज म्हणजे जगातले सर्वोत्तम राजा, शिवराय म्हणजे नैतिकतेचा मानदंड, अष्टावधानी राजा, जाणता राजा, शिवाजी महाराज प्रचंड बहादूर, प्रचंड शूर, प्रचंड जागरूक राजा. पण शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी राजा कसा होता? आणि मग इतिहासकारानं सांगावं संभाजी म्हणजे रगेल, संभाजी म्हणजे रंगेल. इथल्या माणसाला पटत नव्हतं. हा माणूस एखाद्या व्याख्यात्याकडे जायचा आणि त्या व्याख्यात्याला विचारायचा अहो आम्ही त्यांना विचारलं पण सांगता आलं नाही, अहो तुम्ही तरी सांगा ना शिवाजी महाराजांचा पोरगा संभाजी राजा होता कसा? आणि मग व्याख्यानाला सांगावं संभाजी म्हणजे व्यसनांध, संभाजी म्हणजे बदफैली, आरोपांच्या कित्येक फैरी या शंभू राजावर झाडल्या जायच्या. पण या मातीतल्या माणसाला पटत नव्हतं. हा माणूस विचार करायचा अरे शिवरायाचा मुलगा आहे, जिजाऊंच्या हाताखाली शिकलाय, असं कसं असू शकतं? हे शक्य नाही. आणि अखेर या मातीतला माणूस साथ घालायचा कुणाला? सह्याद्रीला. अरे सह्याद्री तुझ्या अंगा खांद्यावर वाढलाय ना शंभू राजा, तू बघितलाय ना शंभू राजा, बघितलाय ना शौर्य, बघितलाय ना धाडस, कसा होता शिवपुत्र? अरे सांग ना सह्याद्री. आणि हा सह्याद्री सांगायचा काय अरे औरंगजेबाची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, फितुरांची करुण दशा, बोलत होता लेखनीची भाषा, रुद्राचा अवतार शिवाचा छावा होता. आणि येऊन विचारा या सह्याद्रीला आमचा शंभू राजा कसा होता, आमचा शंभू राजा कसा होता. आणि मग सांगायचा सह्याद्री शंभूची कथा. कोण संभाजी राजा, कसा वाढला, कसा घडला. आज तुमच्या आणि आमच्या मातीतल्या मुलांनी शिवछत्रपतींचा शंभूराजांचा आदर्श कसा घ्यावा हा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. त्याकरता या मातीतल्या सातव्याच्या तरुणांनी हा जयंती उत्सव सोहळा आयोजित केला ना, आम्हाला महत्वाचा वाटतो. कारण इथं बसल्यावर तुम्ही आणि आम्ही आमचा जाती धर्म विसरून इथे एकत्र येऊन बसलोय. इथून बाहेर गेलो ना की लोकांनी आमच्याकरता वाटून दिलंय. म्हणजे कुणी आमच्या हातामध्ये भोंगे द्यायला बसलंय, कुणी आमच्या हातामध्ये दगड द्यायला बसलंय, कुणाला आमच्या मातीमध्ये दंगली घडवायच्या, कुणाला हिंदू वर्सेस मुसलमान, मराठा वर्सेस बौद्ध, मराठा वर्सेस दलित अशा वादी लावायच्या. आणि हे सगळं करताना महाराष्ट्रातलं कमी आहे की काय? परवा निजामाची एक औलाद त्या हैदराबाद मधून महाराष्ट्रामध्ये आली होती आणि त्यानं औरंगाबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर चादर अंथरली. म्हणजे महाराष्ट्रातला मुस्लिम समाज हा पुरोगामी विचाराला मांडणारा आहे असं आम्ही समजतो आणि मांडतो सुद्धा. तर महाराष्ट्रातल्या एकाही मुस्लिम बांधवाने आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवल्याचं माझ्या माहितीमध्ये नाही. आणि एकही मुस्लिम बांधव औरंगजेबाच्या कबरीवर कधी गेला नाही. पण हैदराबाद मधून आलेली निजामाची औलाद ही औरंगजेबाच्या कबरीवर गेली आणि तिथं कबरीवर चादर अंथरली. मला एकानं विचारलं यांना औरंगजेबाच्या कबरीवर चादर का अंथरली? मी त्यांना सांगितलं की छत्रपती शिवराय आणि शंभू राजांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की आजही छत्रपती संभाजी महाराजांचं नाव काढल्यावर औरंगजेबाची कबर थरा थरा कापते आणि म्हणून कदाचित चादर अंथरायला गेलं असणार. म्हटलं तुमचा आणि आमचा इतिहास तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. तुमचा आणि आमचा इतिहास हा तुम्हाला समोर आणावा लागणार आहे. हा इतिहास कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहे, कुठल्या धर्मपंथाच्या विरोधात नाही आहे. हिंदू आमचा तसा मुसलमान आमचा आहे, बौद्ध असा आमचा तसा ख्रिश्चन आमचा आहे. पण हे सगळं करताना जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही वाचत नाही तोपर्यंत तुमचा आणि आमचा खरा इतिहास हा आमच्या समोर येणार नाही. याकरता जयंती उत्सव सोहळा आहे. आणि मग हा माणूस साथ घालायचा सह्याद्रीला आणि विचारायचा सह्याद्रीला अरे हे सह्याद्री तू बघितला ना शिवरायाचा मुलगा, मग सांग कसा होता? आणि सह्याद्री सांगायचा शिवरायाच्या मुलाची कथा, शंभू राजाची कथा. कोण संभाजी राजा? 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं.
शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे कुण्या एका जातीचं नाही आहे, कुण्या धर्माचं नाही आहे, हे राज्य सगळ्यांचं आहे. कोंडाणा गेला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे, वाईजवळच्या नागेवाडीचा पाटील नागनाथ महार आहे, पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे, कात्रजचा पाटील मियाजी मुसलमान आहे, आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे, शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे, जीवा नावाचा न्हावी आहे. सगळ्या जातींची लोक आहेत, सगळ्या धर्मांची लोक आहेत आणि या सगळ्यांना सोबत घेऊन शिवछत्रपतींनी या मातीत स्वराज्य उभं केलं. आणि शिवाजी महाराज आहेत कल्याण भिवंडीच्या वाटेवर आणि रयत राजांजवळ येते, मुजरा करते आणि सांगते, राज 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 या गणिमानं आया बहिणीची आबरू लुटली जी, राज या शत्रूनं उभी टीका येरबाडली जी, राज मोगलानं गावाच्या गावं उद्ध्वस्त केली जी. आणि शिवाजी महाराज विचार करतायत या गणिमाचा, या मोगलांचा, या शत्रूचा संहार करायला फक्त एक शिवाजी पुरेसा नाही. आणि मग काय, कोणतरी आला पाहिजे. पण कोण? कोणत्या निधड्या छातीचा. आणि पण कोण? कोणतरी विजोड पराक्रमाचा. आणि पण कोण? कोणतरी सिंहाच्या जातीचा. आणि त्याच वेळी पुरंदरावरून एक स्वार दौडत आला आणि मासाहेबांचा खलिता शिवरायांच्या हातात पोहोचला. आणि शिवरायांच्या सगळ्या सैन्यात बातमी पसरली आहे की शिवरायांच्या पत्नी मासाहेब सईबाई यांनी एका मुलाला जन्म दिला. त्या मुलाचं नाव ठेवलं संभाजी. शिवपुत्र शंभूराजे जन्माला आले. तारीख आहे 14 मे 1657. पुरंदरावर या शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या मोठ्या मुलाची आठवण म्हणून मासाहेब जिजाऊंनी या मुलाचं नाव ठेवलंय संभाजी. आणि हा संभाजी राजा पुरंदरावर लहानाचा मोठा होतोय, राजगडावर वाढतोय. 1 वर्ष वयाचे झाले संभाजीराजे, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 3ऱ्या वर्षी नियतीनं घाला घातला आणि संभाजी महाराजांच्या आई मासाहेब सईबाई यांचं बाळांत व्याधीनं निधन झालं. अरे आई काय असते हे ज्या वयात मुलगा आईला सोडूच शकत नाही, आईशिवाय मुलगा राहूच शकत नाही, त्याच वयामध्ये संभाजी महाराजांच्या आई मासाहेब सईबाई यांचं निधन झालं. आणि जिजाऊंनी आपला पदर मोठा केला आणि मराठ्यांचा दुसरा छत्रपती आपल्या पदरात वाढवायला सुरुवात केली आहे. आणि संभाजीराजे जिजाऊंच्या हाताखाली वाढतायत, लहानाचे मोठे होत आहेत. 4 वर्ष वयात झाले संभाजीराजे, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष आणि 7व्या वर्षी संभाजीराजे लहानाचे मोठे होत आहेत. आणि त्याच काळात महाराष्ट्रावर नाईलाजानं पुरंदरचा तह करावा लागला आणि पुरंदरच्या पायथ्याशी शिवाजी महाराज उभे आहेत. छावणीमध्ये मिर्झा राजा जयसिंग आहे, दिलेर खान आहे आणि त्याचसोबत एका गुप्तहेरानं बातमी आणली आहे महाराजांसमोर. महाराज पुरंदराच्या बाजूला असताना रुद्रगड पळला, महाराज पुरंदर ढासळला, मुरारबाजी ठार झाले. आणि महाराज विचार करतायत आता तह केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि तह करण्याकरता शिवाजी महाराज मिर्झा समोर उभे आहेत. आणि शिवाजी महाराजांनी विचारलं, मिर्झाजी तह करायचा असेल तर तहाच्या अटी काय असतील? आणि मिर्झा सांगतो, शिवाजीराजे पहिली अट आहे तुमचे 23 किल्ले तुम्ही आम्हालाच द्यायचे. आणि करायला शिवाजी महाराज, मिर्झाजी दिले आमचे 23 किल्ले आम्ही तुम्हाला बहाल केले तर बहुत खूप, क्या बात है शिवाजीराजे. शिवाजीराजे दुसरी अट, तुमचा 4 लाख होण्याचा मुलूक तुम्ही आमच्या ताब्यात द्यायचा. आणि कदाचित शिवाजीराजे, मिर्झाजी दिला 4 लाख होण्याचा मुलूक आम्ही तुमच्या ताब्यात दिला, बहुत बढ़िया, क्या बात है शिवाजीराजे. शिवाजीराजे अब तीसरी और आखरी अट, जोपर्यंत तुमचे 23 किल्ले आणि 4 लाख होण्याचा मुलूक आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत तुमचे पुत्र संभाजीराजे हे आमच्याकडे गहाण राहतील. आणि खवळले शिवाजीराजे, खामोश मिर्झाजी, खामोश. ज्या पोराकरता उभं स्वराज्य गहाण टाकायचं ते पोरग तुमच्या पदरात गहाण कधीच शक्य नाही. आणि कडाडला मिर्झा, शिवाजीराजे मग तह होणार नाही. अरे एका बापाच्या आतड्याला पीळ पडतोय. वयाच्या 3ऱ्या वर्षी शंभू बाळाची आई त्याला सोडून गेली आहे. ते पोरग वयाच्या 7व्या वर्षी स्वराज्याकरता गहाण ठेवायचं कसं? मोगलांकडे गहाण ठेवायचं कसं ठेवायचं? शिवरायांच्या आतड्याला पीळ पडतोय. पण अखेर बापाच्या काळजावर एका राजानं मात केली आणि वयाच्या 7व्या वर्षी संभाजी महाराजांना स्वराज्याकरता गहाण ठेवलं गेलं. तह झाला आणि तहातल्या ठरलेल्या अटीनुसार शिवाजी महाराज आग्र्याला जायला निघाले आणि सोबत घेतलाय 7.5-8 वर्ष वयाचा संभाजी राजा. आणि लाखो हजारो मैलाचा प्रवास आहे, आज शेकडो मैलाचा प्रवास करत शिवाजी महाराज निघालेत
औरंगजेबाच्या भेटी करता आणि प्रवास करत सोबत घेतलाय संभाजी राजा आणि आग्र्याच्या दरबारामध्ये पोहोचलेत. आग्र्यामध्ये दरबार भरलाय. आता औरंगजेब बादशाह म्हणजे काय आहे? हा बादशाह म्हणजे केवळ नावाला बादशाह नव्हे, तर आशिया खंडामधली सगळ्यात मोठी हुकूमत आहे. काबूल कंदार पासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि आसाम पासून तर कर्नाटकच्या दख्खनेपर्यंत मग आशिया खंडातलं सगळ्यात मोठं राज्य हे औरंगजेबाचं आहे. 300 पिढ्यांची सल्तनत आहे आणि यामध्ये अफगाणिस्तानमधले अनेक सरदार असतील, भारतातले अनेक सरदार असतील, संबंध देशभरामधले जगभरामधले अनेक नामांकित सरदार हे आग्र्याच्या दरबारामध्ये औरंगजेबासमोर मानाखाली घालून उभे आहेत. 300 वर्षांनी दरबाराचा रिवाज आहे की 300 वर्षामध्ये दरबारामध्ये आजतागायत मान वर करून बादशाहकडे बघायची हिंमत कोणाची नाही. आणि या दरबारामध्ये शिवरायांना पोहोचायला उशीर झाला आणि औरंगजेबानं उभं राहायला योग्य जागा दिली नाही आणि खवळले शिवाजी महाराज. अरे हमारे सामने कौन खड़ा है? ये जसवंत सिंह. अरे ये तो मराठों को पार दिखा के भाग गया. हम यहाँ नहीं खड़े रह सकते, हम चले जा रहे दरबार से. दरबारामध्ये असं पहिल्यांदा झालं. जगातल्या प्रत्येक सरदाराला वाटलं की औरंगजेबाचा दरबार लाथाडणारा सुद्धा या जगात कुणीतरी आहे. शिवरायांनी पहिल्यांदा दरबार लाथाडला आणि दुसऱ्या दिवसापासून दरबारामध्ये येणंच बंद केलं. आणि दुसऱ्या दिवसापासून छोटेसे संभाजीराजे हे दरबारात जायला निघाले. दुसरा दिवस उगवला, दरबार सुरू झाला. सगळे सरदार दरबारामध्ये उभे आहे आणि औरंगजेब दरबारामध्ये आला. औरंगजेब चौफेर बघतोय, सगळे दिसत आहेत पण शिवाजी महाराज दिसत नाही. आणि औरंगजेबानं आवाज दिला मिर्जा राजा जयसिंगाच्या मुलाला, रामसिंग यहाओ. रामसिंग समोर आला. औरंगजेबानं विचारलं, रामसिंग वो शिवा किधर है? और राम सिंह सांगतो, हुजूर शिवाजी राजे बीमार है, उन्हें बुखार है, उन्होंने अपने बेटे संभाजी राजे को भेजा है. आणि कडाडला औरंगजेब, अरे फिर दूसरा बुलाओ उसे सामने. आणि संभाजी महाराजांना समोर उभं केलं गेलं. 7.5-8 वर्ष वयाचा कोवळा राजपुत्र औरंगजेबासमोर उभा आहे. नजरेला नजर भिडली औरंगजेबाच्या. संभाजी महाराजांच्या नजरेकडे बघतोय औरंगजेब आणि औरंगजेब विचारतोय, क्यों संभा, अकेले आए हो हमारे दरबार में? तुम्हारे बाप शिवा को बुखार है, तुम्हें नहीं आया बुखार? अकेले आए हो दरबार में, हमारा डर नहीं लगता? कड़ले संभाजी राजे, जी नहीं, हमें किसी का डर नहीं लगता, हम मरहट्टे हैं, हमारी वजह से दूसरों को डर लगता है. औरंगजेब कडाडला, अरे क्या तेज तर्राट जवान है छोरे की. औरंगजेबानं हयातीत दिलेली पहिली दाद उभी हयातभर दाद देत राहिला, जिंकू नाही शकला. यथाकाळ शिवाजी महाराज आग्र्यामधून निसटले. औरंगजेबाच्या मगरमिठीमधून महाराष्ट्राचा नरसिंह निसटला आणि शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या वाटेला लागले. आणि वाटेमध्ये लागलाय मथुरा. आणि मथुरेमध्ये गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक धावत आलाय. बहिर्जी नाईकांनी मुजरा केला आणि सांगितलं, राजा एक बातमी कानावर आली आहे. म्हणजे काय? राजा, औरंगजेबाने आपल्या पाठीशी 5000 हेर आणि हजारो स्वार पाठवलेत आणि प्रत्येकाला आदेश आहे की शिवाजी राजा आणि त्याचा पोरगा संभाजी राजा हे बाप बेटे दोघंही सोबत आहेत. आणि दोघांना जिथं असतील तिथं जिवंत अथवा मृत माझ्यापर्यंत घेऊन यावं. आणि शिवाजी महाराज विचारतात, बहिर्जी मग काय करावं लागेल? आणि सांगतोय बहिर्जी, राजा उपाय एकच आहे, एकच उपाय. आपण जर संभाजी महाराजांना सोबत घेतलं तर आपण अलगद सापडून जाऊ. राजा एकच करावं लागेल. काय? आपण संभाजी राजांना इथंच म्हणजे मथुरेमध्येच ठेवलं पाहिजे. आणि शब्द ऐकलेत संभाजीराजांनी. हा कोवळा राजपुत्र धावत आला, वडिलांच्या पायाला मिठी मारली आणि ढसा रडतायत संभाजीराजे. इकडे शिवरायांना विचार पडलाय, अरे 8 वर्ष वयाचं पोरग आहे, मोगलाच्या मुलखामध्ये ठेवायचं कसं? वयाच्या 3ऱ्या वर्षी संभाजी महाराजांची आई त्यांना सोडून गेली आहे. 7व्या वर्षी आपण स्वराज्याकरता शंभू बाळाला गहाण ठेवलं. आता 8व्या वर्षी मोगलांच्या मुलखामध्ये ठेवायचं. तर जिजाऊंनी विचारलं, शिवबा माझा शंभू कुठं आहे? काय सांगायचं जिजाऊंना? काय सांगायचं? नाही कसं ठेवायचं? आणि शिवरायांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे आणि शिवराय रडायला लागले. नाही नाही बहिर्जी, हे शक्य नाही. अहो शंभूला ठेवायचं कसं इथं? नाही शक्य शंभू बाळाला ठेवणं. आणि हे शब्द ऐकले आणि तसा हा राजपुत्र उठून उभा राहिला. संभाजी महाराजांनी आपले डोळे पुसले आणि शिवरायांना म्हणजे आपल्या वडिलांना संभाजीराजे सांगतायत, आबासाहेब तुम्ही जा. आबासाहेब तुम्ही महाराष्ट्राकडे निघा. आबासाहेब अहो माझ्यापेक्षा महाराष्ट्राला तुमची गरज जास्त आहे. तुम्ही जावं आबासाहेब, तुम्ही जावं. आपल्या मुलाचे शब्द ऐकून शिवरायांना गलबलून आलं. शिवरायांनी शंभू बाळाला मिठीत घेतलं आणि बाप बेट्याच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे. आणि शिवाजी महाराजांनी शंभूराजाला तिथंच मथुरेमध्येच ठेवलं आणि शिवाजी महाराज महाराष्ट्राकडे निघाले.
महाराज राजगडावर आले. राजगडावर आल्यावर शिवाजी महाराजांनी काय केलं असेल? महाराजांनी पहिलं काम केलं, सगळीकडे बातमी पसरवली आहे. काय? संभाजीचं वाटेमध्ये निधन झालं, संभाजी मरण पावला. राजगडावर संभाजी राजांचं श्राद्ध सुद्धा शिवरायांनी घातलं. संभाजी राजा हा जगातला पहिला आणि कदाचित एकमेव राजपुत्र आहे की ज्याचं बापानं जिवंतपणी श्राद्ध घातलंय. जिवंतपणी का? कारण त्यांना परत आणता यावं म्हणून. आणि यथावकाश शिवरायांनी काही काळानंतर आपला हा मुलगा संभाजी राजा मथुरेमधून राजगडावर सुखरूप परत आणला होता. पण राजगडावर आलेला संभाजी राजा हा आता बदलला होता. हा राजपुत्र केवळ देखणा आणि रुबाबदार नव्हे, अनेक भाषांचा, अनेक शस्त्रांचा, अनेक शास्त्रांचा आणि अनेक कलांचा जाणकार झाला होता. हे समजलं कधी? ही तारीख होती 6 जून 1674. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक चालू आहे आणि राज्याभिषेकाच्या वेळी एक इंग्रज वकील रायगडावर आलाय. त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन. त्याने डायरी लिहिली आहे आणि तो डायरीमध्ये लिहितो काय? मी रायगडावर आलोय आणि मी रायगडावर आल्यावर मी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा बघितला आणि या सोहळ्याच्या वेळी माझी भेट झाली आहे ती शिवाजी महाराजांच्या मुलाशी म्हणजे संभाजी राजांशी. आणि ज्यावेळी मी या संभाजी राजाला भेटलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांचा हा पोरगा संभाजी राजा इथल्या रयतेशी मराठीमध्ये बोलतो, उत्तरेमधल्या लोकांची हिंदीमध्ये बोलतो, इंग्रजांची इंग्रजीमध्ये बोलतो, पोर्तुगीजांची पोर्तुगीजमध्ये बोलतो. आणि या शिवाजी राजाने आपल्या पोराला भाषा शिकवल्यात तरी किती? कुणाला प्रश्न पडलाय? इंग्रजांना. आणि त्यांनी लिहून ठेवलं. तेव्हा आमच्या लोकांना समजलं की शिवाजी महाराजांच्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांना वयाच्या 10व्या वर्षी 8 भाषा येत आहेत. 10 वर्षाचा पोर आहे. मराठी येतेय, हिंदी येतेय, संस्कृत येतेय, फारसी येतेय, तेलुगू येतेय, कन्नड येतेय, पोर्तुगीज येतेय, इंग्रजी येतेय. इंग्रजी 32 वर्ष आयुष्य मिळालं या शिवपुत्राला. आणि 32 वर्षामध्ये या शंभूराजानं अनेक लढाया तर केल्याच, पण 4 ग्रंथ सुद्धा लिहून ठेवलेत. नखशिका, नायिका भेद, 7 सदक, बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. तो बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये लिहिला. आणि या ग्रंथामध्ये संभाजीराजे आपल्या वडिलांचं म्हणजे शिवाजी महाराजांचं वर्णन करतायत. काय? कालिकाल भुजंगमावलिंगम निखिलम धर्मरक्षम निखिलम ये जगदपती शतावशायो शिव छत्रपती जयते जयते. म्हणजे कालिका रूपी औरंगजेबाचा विळखा या महाराष्ट्राच्या मातीला पडलाय आणि या मातीचं रक्षण करण्यासाठी शिवाजी नावाचा भूपाल इथं उतरलाय. हे आई तुळजाभवानी त्या शिवाजी राजाचं रक्षण कर. कोण म्हणतं? 14 वर्ष वयाचा संभाजी राजा म्हणतो. आता आमची 14 वर्षाची पोरं काय करतायत? 28 वर्ष वयाची पोरं काय करतायत? म्हणजे मला तुमच्याकडे सातोऱ्यामध्ये आल्यावर समाधान वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी जी आहे ना ही शिवशंभू विचारांकरता एकत्र येते. कारण संभाजी महाराजांची जयंती हा आमचा सण आहे. अहो, शिवरायांची जयंती आमचा सण आहे. महात्मा बसवेश्वरांची जयंती आमचा सण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आमचा सण आहे. जिजाऊ जयंती आमचा सण आहे. आमच्या प्रत्येक महापुरुषाची जयंती हा आमचा सण आहे. सणासारखी साजरी झाली पाहिजे ना. का तुमच्या आमचे सण बदललेत सगळे? आता तुम्हाला म्हणाल साहेब तुम्ही पुण्यामधून आलायत, तुम्ही आम्हाला विचारतायत सण कोणते, तुमचे सण कुठले आहेत? आता मला तुम्ही विचारला का साहेब तुम्ही पुण्यामधले तुमचा सण कुठला? आता आमच्याकडचा सगळ्यात मोठा सण कुठला आहे माहितीये का? कुठला? दिवाळी नाही, दसरा नाही, पाडवा नाही. कुठला? 31st. हॉटेल पॅक, ढाबे पॅक, बार पॅक. पोरग या हॉटेलला, बाप त्या ढाब्याला. या 31ची घटना आहे. काय झालं? 31चा दिवस होता. रात्रीचे 12-12:30 वाजले होते आणि पोरग घरी आलं नव्हतं. आता बाप विचार करतोय 31चा दिवस आहे, रात्रीचे 12-12:30 वाजले, पोरग घरी आलं नाही म्हटल्यावर हे कार्ट नक्कीच कुठतरी पार्टीला गेलं असणार. आणि बाप वाट बघतोय. 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजले, 1:30 वाजले, 2 वाजले आणि 2 वाजता पोरग हळूच डुलत डुलत लेझिम खेळत खेळत घरामध्ये आलं. शर्ट काढला, टी शर्ट घातला, पॅन्ट काढली, हाफ पॅन्ट घातली आणि पोरग अंथरुणावर जाऊन पडलं. आता बाप विचार करतोय हे बेनं एवढ्या उशिरा आलंय म्हटल्यावर नक्कीच कुठून तरी पार्टी करून आलंय. पण हे पार्टीला कुठं गेलं होतं हे जर शोधायचं असेल तर याच्या पॅन्टचे खिसे चेक केले पाहिजे. आणि बापाने खुंटीवर टांगलेली पोराची पॅन्ट काढली, पहिल्या खिशात हात घातला. काय सापडलं? गायछापची पुडी, चुन्याची डबी, चैतन्य चूर्ण. त्याच्याशिवाय सकाळी जमतच नाही. दुसऱ्या खिशामध्ये हात घातला. काय सापडलं? दारूची बाटली, शेंगदाण्याची पुडी. बापानं पोराला उठवलं, उचललं, असं झोडलं, असं झोडलं, असं झोडलं. पोरग रडत होतं, पोरग ओरडत होतं आणि ओरडत ओरडत पोरग एकच सांगत होतं, बाबा बाबा बाबा, अहो ती माझी पॅन्ट
शिकवायचं, कुणी कोणाला सांगायचं?